आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरामध्ये बौद्ध समाजाचा डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत निर्धार महामेळावा संपन्न। महाराष्ट्रासह परभणी जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू आहे। त्यानिमित्ताने विविध पक्षांचा प्रचार सभेला सुरुवात झाली आहे। यातच गंगाखेड विधानसभेचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या उपस्थितीत पूर्णा शहरात एका खाजगी मंगल कार्यालयात बौद्ध समाजाचा भव्य निर्धार महामेळावा संपन्न झाला। या महामेळाव्याला कामगार नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे, नगरसेवक सत्यपाल साळवे, रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि प्रवक्ते संदीप माटेगावकर, नुकतेच रत्नाकर गुट्टे मित्रमंडळात आलेले कदमजी, जिल्हा सरचिटणीस रवी कांबळे, मेळाव्याचे आयोजक माजी नगरसेवक मुकुंदजी भोळे, गुट्टे काका मित्रमंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष विशाल कांबळे यांच्यासह इतर मान्यवरांची आणि पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या निर्धार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार रत्नाकर गुट्टे यांचा भव्य पुष्पहार घालून तसेच मानाचा निळा फेटा बांधून सत्कार करण्यात आला। या मेळाव्याला संबोधित करताना गुट्टे म्हणाले की बौद्ध समाजाच्या अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न केला आहे। त्यातच गंगाखेड विधानसभा क्षेत्रात गावोगावी समाज मंदिर तसेच दलित वस्तीमधून निधी उपलब्ध करून विकासीय कामे केली आहेत। ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न मी लवकरच मार्गी लावणार आहे। तसेच गायरानधारक असणाऱ्या बौद्ध बांधवांच्या हक्काच्या जमिनीला मी कुणालाही हात लावू देणार नाही। गायरान जमिनीचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन। माझ्यासोबत असणाऱ्या बौद्ध समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी मी स्वतःच्या पायावर उभे केलेले आहे आणि त्यांना सन्मानाची वागणूक देत आहे। त्यांना सक्षम करण्यासाठी मी प्रयत्न सातत्याने करत आहे। भविष्यातही ज्या बौद्ध बांधवांच्या समस्या असतील त्यांची सोडवणूक करण्यासाठी मी कटिबद्ध आहे। जातीय देश मानसिकता असणाऱ्या लोकांना या निवडणुकीच्या रिंगणातून तुम्हीच बाहेर काढणार आहात। बौद्ध बांधवांच्या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून मला जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे माझा विजय निश्चितच होणार आहे। यावेळी कामगार नेते भाई कीर्तिकुमार बुरांडे व मित्रमंडळाचे प्रवक्ते संदीप माटेगावकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले आणि आपण सर्वांनी आपल्या सर्वांचेच प्रतिनिधी असणारे रत्नाकरजी गुट्टे यांना पुन्हा विधानसभेमध्ये पाठविण्यासाठी भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळेस त्यांच्या वतीने करण्यात आले। या प्रसंगी निर्धार मेळाव्याचे आयोजक माजी नगरसेवक तथा संजय निराधार योजनेचे पूर्णा तालुका अध्यक्ष मुकुंद भोळे यांची आमदार रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या दलित आघाडी जिल्हापदी निवड करण्यात आली। या निवडीचे पत्रही त्यांना देण्यात आले। तसेच पूर्णा शहराध्यक्षपदी विशाल कांबळे यांची सुद्धा निवड करत त्यांनाही निवडीचं पत्र आमदार रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते देण्यात आले। पूर्णा तालुक्यासह गंगाखेड, पालम या तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने या निर्धार मेळाव्याला उपस्थित होते। सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे जिल्हा सरचिटणीस रवी कांबळे, आयोजक मुकुंद भोळे, नगरसेवक मधुकर गायकवाड, मित्रमंडळाचे पूर्णा शहराध्यक्ष विशाल कांबळे, नितीन खंदारे, नगरसेवक वीरेश कसबे, अविनाश गायकवाड, राहुल पुंडगे, दलित आघाडी तालुका अध्यक्ष सुनील खंदारे, ॲडव्होकेट अजय गायकवाड, ॲडव्होकेट कपिल झिंजाडे, ॲडव्होकेट अनिल नरवाडे, कुंदन ठाकूर, संजय प्रभते, सुनील जोंधळे, भीमा बावळे, आकाश आहिरे, राहुल काशेदे, अर्जुन मुदगलकर, श्रीपाल साळवे आदींनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज निर्भीड निपक्ष या वृत्तवाहिनीवर। अडचणी अनेक समस्या आपण वेळोवेळी सोडवल्यात, काय निश्चितपणे सांगितलं त्यांना, काय नाही, माझ्या बौद्ध समाजाला मी एवढंच सांगितलं, बौद्ध समाज हा विकासापासून वंचित आहे। बौद्ध समाजाचा विकास झालेला नाही, सगळ्या समाजाचा विकास झाला पण माझ्या बौद्ध समाजाचा विकास झाला नाही आणि मी बौद्ध समाजाला आश्वासन दिले येत्या 5 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये बुद्ध विहार होईल। तसेच ज्याला ज्याला घरकुल पाहिजे असतील ते घरकुल मिळेल, नाल्याचे रस्ते होतील, नाल्या होतील आणि सर्व त्यांचा लाईटचं काम असेल, सर्व त्यांचा विकास होईल। स्मशानभूमीचा प्रश्न सगळ्यात मोठा म्हणजे गावागावामध्ये स्मशानभूमी येत्या 5 वर्षामध्ये पुढच्या एकही गावची शिल्लक राहणार नाही असं मी आश्वासन दिलेलं आहे। गायरानाचाही प्रश्न, गायरानाचा प्रश्न जरा मी प्रयत्न करतो, त्याला वेळ लागेल कारण का सुप्रीम कोर्टाचा निर्णय येतो। सुप्रीम कोर्टाचा निर्णय असल्यामुळे त्याला जरा मला वेळ लागेल, पण तो त्याच्यासाठी त्यांना शेतातून कुणाच्या बाहेर निघू देणार नाही मी, किंवा त्या घरीहून कोणी बाहेर निघणार नाही, त्यांचं कोणी त्यांना बाहेर काढणार नाही, शेतीतून कोणी त्यांना बाहेर काढणार नाही। अशी जर वेळ आली तर मी तिथं आडवा उभा राहील। बराच कल जातो असं वेळोवेळी पाहिले, काय वाटतं आजच्या निर्धार मेळाव्यात? आजच्या निर्धार मला वाटतं की वंचित जे त्यांचा कल होता तो कल टोटली बदलेल असं माझं मत आहे। 10%
वंचितचे मतं वंचित म्हणजे उमेदवाराला जाणार नाही. विशाल कांबळे सारखे, रवी भाऊ सारखे असे सर्व बौद्ध समाजाचे एक तरुण आशाने आपल्या सोबत आहेत साहेब. काय सांगाल या तरुणांना, या पिढीला काय सांगाल आपण ज्या नाही, पद्धतीने तरुण माझ्यासोबत जे आहेत बरं. कशामुळे आहेत माझ्यासोबत 10 वर्षापासून 5-5 वर्ष जे आहेत त्यांचं काहीतरी मी त्यांचा सन्मान वागतोय, मी सन्मान ठेवतोय मी त्यांचा. आज पिराजी कांबळे असेल, रवी असेल, सत्यपाल साळवे असतील, असे अनेक मुलं असे आहेत की त्यांचा मान सन्मान वागवतो, त्यांच्या अडीअडचणीला येतो, त्यांच्या अडचणी काही केली तर त्या अडचणी मी दूर करतो. त्याच्यामुळं हा समाज आणि हे पोरं माझ्यासोबत जुळलेले आहेत आणि म्हणून आज रात्रंदिवस माझ्यासाठी काम करतात. साहेब काय आव्हान करा? आव्हान मी एकच करणार आहे की आपण माझ्या जनतेने ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे. माझ्या हातात निवडणूक राहिली नाही आता. ही निवडणूक टोटली जनतेने हातात घेतलेली आहे आणि ही जनताच निवडणूक हातात घेऊन जनताच आता याचा रिझल्ट देणार आहे. येत्या 23 तारखेला आपण जवळजवळ 50,000 मताच्या फरकानं आटो जिंकणार आहे, हे आपणाला निश्चित ठामपणे सांगतो. आणि हे जनता मला आशीर्वाद देणार आहे. 2019ला दिला, आता 2024ला जनता मला आशीर्वाद देणार आहे. कारण का 2019ला जो आशीर्वाद दिला त्यांचा खरा ठरवला मी. संधीचं सोनं केलं मी. एवढे कामं केले की प्रत्येकाला कामाला मी आलो आणि प्रत्येक कामं, प्रत्येक गाव असेल, शहर असेल, गल्ली असेल, बोळ असेल, सगळीकडे मी कामं केलेत. त्याच्यामुळे आज जनता माझ्यासोबत एवढी आहे. तुम्ही जर बघितलं माऊल काय आहे, त्याच्यामुळे जनता माझ्यासोबत आणि सर्व धर्माची जनता आहे. प्रत्येक म्हणजे हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, मातंग असेल, सर्वच समाज असेल, म्हणजे साळी, माळी, कोळी, सगळा समाज माझ्यासोबत आहे. आणि सर्व समाजाला घेऊन चालतो. मी एका समाजाचं राजकारण कधीच करत नाही आणि करणार नाही. ज्या दिवशी एका समाजाचं राजकारण करायची माझ्यावर वेळ येईल त्या दिवशी मी राजकारण सोडून देऊन घरी बसेन. तुम्हाला सांगतो 40 वर्षापासून मी सैन्यात काम केलं. तेव्हा दलित समाजाचा एकही माणूस नव्हतं. एवढं जीवापार काम केलं, परंतु त्यानं मला काहीच नाही. शेवटी कोळशाच्या हात काळेच. गुट्ट्या साहेबाकडे मी एकदा गेलो, ते बी आता शेवटी त्यानं असं उठल्याबरोबर धरला की अधिकाऱ्याला फोन लावल्या तेव्हापासून मन परिवर्तन झालं. साहेबांनी समस्या ऐकल्याबरोबर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि खंबीर उभं राहिले. म्हणले काही असो. मग आम्ही सांगलो बा मुकुंद बोळेल साहेब, आता आपला समाजाचा मेळा घेऊ. हे आपल्याला वंचित म्हणून हमेशा लोक डावलेतात आणि जे आपल्या जे जवळ काही समाज असते ते म्हणतात हे वंचितच्या याचं काही काम करायचं नाही असं म्हणजे भाषण देतात. त्यामुळं आपल्या समाजाचा विकास होत नाही. साहेब वंचितच्या मतदानाचा आपल्या समाजावर असणारा पगडा त्याचा काही फरक पडणार नाही 100% पडणार ना. आता तुम्हाला सांगतो पूर्ण पालम गंगाखेड हे साहेबाच्या मागे ठाम उभे राहणार. साहेब 50 ते 60 हजाराच्या लीड लागणार. त्याच्या सुद्धा आम्ही गुट्टे साहेबाला पाठपुरावा करायला लावणार आणि मुख्यमंत्र्याला भेटून हे गायरानाचा आमचा प्रश्न हे सोडवा. यासाठी आपणाला प्रत्येक कामासाठी आमदार असणं आवश्यक आहे. त्या आमदारांना आपले प्रश्न विधानसभेत मांडाव आणि आपला आमदार नसल्यामुळे कोणी ते तर आहे पण ते कोणी मांडित नसतात ना. दलिताचा प्रश्न आला की काय करतात, बाजूला होतात, कोणी प्रश्न मांडित नाही. त्यामुळे आता गुट्टे साहेब, आमची आशा आहे गुट्टे साहेबावर की हे हमेशा दलित समाजाचा मागासवर्गीयाचा प्रश्न मांडतील आणि ते जनतेला एकच आवाहन करायलो की आपण गुट्टे साहेबाच्या मागं ठामपणे उभं राहायचं आणि गुट्टे साहेबाला भरपूर मतानं विजय करायचं.